नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ऊसाची लागण केल्यानंतर जी काय आपल्याला खालून जमिनीतून जी काय खोडकीड लागते किंवा त्याला आपण हुमणी असं म्हणतो, तर त्याच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे ते आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आपण पाहू शकता इथे एक ऊसाचा कोंब लहानसा आहे आणि तो सुकलेला आहे पूर्णपणे, म्हणजेच ही खोडकीड आतून त्या कोंब खाते, जेणेकरून नवीन जी काय कोंबाची वाढ होणार आहे ती थांबते. आणि आता आपण त्याच्या नियंत्रणासाठी खालून कोणतं औषध सोडलं पाहिजे ते बघूयात. त्याच्यासाठी आपण विकट हे इन्सेक्टिसाईड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थायोमिथॅक्झॅम 30% हा घटक आहे आणि त्याचबरोबर बारूद इन्सेक्टिसाईड घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस 50% प्लस सायपरमिथ्रिन 5% हा घटक भेटतो. हे दोन्ही आपण प्रति 200 लिटर पाण्यासाठी 500 ml वापरायचे आहे. म्हणजेच विकट इन्सेक्टिसाईड 500 ml प्लस बारूद इन्सेक्टिसाईड 500 ml आणि हे 200 लिटर पाणी आपण आपल्या 1 एकर ऊसासाठी द्यायचे आहे. हे औषध आपण ऊसाला पाणी चालू असल्यानंतर म्हणजेच पाण्याद्वारे हे औषध आपण द्यायचं आहे, जेणेकरून पाण्यामध्ये मिक्स होऊन ते प्रत्येक सरीला जाईल आणि प्रत्येक ऊसाच्या कोंबापर्यंत पोहोचेल आणि जी काय हुमणी किंवा खोडकीड आतमध्ये जी काय आहे तर त्याच्यापासून आपल्याला लवकरात लवकर नियंत्रण भेटेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.